एका जंगलामध्ये मंगल नावाचा एक अत्यंत क्रूर सिंह राहत होता। तो रोज विनाकारण अनेक प्राण्यांची शिकार करायचा। तेव्हा जंगलातील सगळ्या प्राण्यांनी घाबरून सिंहासोबत एक करार केला। महाराज, तुम्ही शिकार करू नका, आम्ही स्वतःहून रोज तुमच्यासाठी एक प्राणी पाठवत जाईन। एक दिवस एका छोट्या सशाची बारी आली। ससा लहान होता, पण तो एकदम हुशार होता। त्याने विचार केला, या क्रूर सिंहाचा अंत काही पण करून करायचाच आहे। आणि तो मुद्दामून त्या दिवशी सिंहाकडे खूप उशिरा जातो। भुकेने व्याकुळ झालेला सिंह खूप संतापला होता आणि तो गरजला, ए बारक्या, एकतर तू इतका उशिरा आलास आणि वरून तू इतका लहान आहेस। आता मी संपूर्ण जंगलातील प्राण्यांना मारून टाकीन। तेव्हा ससा नम्रतेने म्हणाला, महाराज, याच्यामध्ये माझी काही चूक नाही। मला वाटेमध्ये एक मोठा सिंह भेटला होता आणि तो म्हणाला की मी ह्या जंगलाचा खरा राजा आहे आणि त्यांनी मला अडवून ठेवलं होतं। आणि हे ऐकताच त्या सिंहाचा अहंकार जागा झाला। तो ओरडला, मला त्या दुसऱ्या सिंहाकडे घेऊन चल। ससा त्याला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज, तो इथं लपून बसलाय। सिंहाने रागात विहिरीमध्ये वाकून बघितले तर त्याला तिथं स्वतःचे प्रतिबिंब दिसले। त्याला वाटले दुसरा सिंहच आहे। त्याने जोरात गर्जना केली। विहिरीमधून पण तसाच प्रतिध्वनी परत आला। रागाच्या भरामध्ये त्या दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारली आणि तो तिथेच बुडून मेला। मित्रांनो, आयुष्यामध्ये किती जरी मोठे संकट आले तर ताकदीने नाही तर डोक्याचा वापर करून त्यावर मात करायचं।